नमस्कार शेतकरी मित्रांनो, गावठी फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्याला देखील आंबा कलम करायचा आहे आणि आंबा कलम करत असताना जी पण आपण आंबा कलमासाठी काडी निवडतो ती काडी कशा पद्धतीने निवडल्यानंतर आपल्याला त्याचा 100% रिझल्ट येईल. तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपल्याला सांगणार आहोत की आंबा कलम करतेवेळेस काडी कशा पद्धतीने निवडली पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ देखील लाईक नक्की करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. तर शेतकरी मित्रांनो, प्रामुख्याने जर विचार केला तर काडी निवडते 2 प्रकारच्या काडी निवडतात. त्यामध्ये एक डोळा काडी आणि अनेक डोळे काडी. म्हणजे कशा पद्धतीने, तर एक डोळा काडी जर बघितली आपण तर अशा पद्धतीने ही ज्यामध्ये एक डोळा असतो आणि अनेक डोळा काडी ही कशा पद्धतीने असते तर तुम्हाला दाखवतो. तर आता हे बघू शकता आपण काडी, हिला 3 ते 4 डोळे आहेत. तर अशा पद्धतीने काडी का निवडतात? तर शेतकरी मित्रांनो, एक डोळा काडी निवडण्याचं कारण काय? तर एक डोळा काडी यासाठी निवडतात की जो पण आपण कलम केल्यानंतर चांगल्या पद्धतीने फुटतो, तर तो कलम चांगल्या पद्धतीने वरती जातो आणि एकच फांदी त्याला फुटते. आणि दुसरा जर विचार केला आपण तर आता ही बघू शकता आपण ही काडी, हिला साधारणपणे 3 ते 4 डोळे 3 ते 4 डोळे असल्यामुळं काय होतं की 3 ते 4 डोळे सलग फुटतात आणि सलग वरती जातं. जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये झाडाची वाढ होऊन द्यायची नसेल तर आपण 3 ते 4 डोळ्याची जी पण काडी असते ती काडी निवडली तरी चालते. आणि जर आपल्याला जास्त उंचीपर्यंत होऊन द्यायचं असेल तर आपण अशा पद्धतीने एक डोळा काडी निवडली पाहिजे. तर मग आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, काडी कशा पद्धतीने निवडायची? तर शेतकरी मित्रांनो, काडी निवडते वेळेस काय काय लक्षात ठेवायचं की आपण झाडावरती आपण काडी निवडणार आहोत ते झाड साधारणपणे 4 ते 5 वर्ष जुने पाहिजे, की जेणेकरून त्याच्यामध्ये सर्व ते घटक असतात ते घटक पूर्णपणे त्या काडीमध्ये आलेले असले पाहिजे. साधारणपणे 4 ते 5 वर्षाची काडी पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जी पण आपण काडी निवडणार आहोत ती काडी निरोगी काडी पाहिजे. त्याच्यावरती कसल्याही बुरशी किंवा कसल्याही प्रकारची रोगाचा प्रादुर्भाव अशा पद्धतीने नसलं पाहिजे. निरोगी काडी पाहिजे. काडी निवडते वेळेस काडी ही पेन्सिलच्या आकाराची पाहिजे. तर आता आपण बघू शकता की ही काडी सर्वात भारी काडी पेन्सिलच्या आकाराची पाहिजे. साधारणपणे 5 ते 6 सेंटीमीटर लांबीची पाहिजे. अशा पद्धतीने आपण काडी निवडली पाहिजे. काडी निवडल्यानंतर काय करायचं, आपण जी पण आपण काडी निवडतो ती काडी आपण इथून कट करतो. इथून कट घेतल्यानंतर आपण व्ही आकाराचा काप घ्यायचा आहे. व्ही आकाराचा काप घेतल्यानंतर जी बी बुरशीनाशक असतात आपली, त्या बुरशीनाशकामध्ये आपण साधारणपणे अर्धा तास ही काडी ठेवायची. ठेवल्यानंतर चांगल्या पद्धतीने ती निरोगी काडी होती. कलम केल्यानंतर कलम करतेवेळेस देखील चांगल्या पद्धतीने कलम करायचं. तुम्ही देखील काडी चांगल्या पद्धतीने निवडली असेल, परंतु निवडलेली काडी देखील चांगली असली तरी पण आपण कलम कशा पद्धतीने करतो यावर देखील अवलंबून आहे. कलम तर चांगल्या पद्धतीने आणि नियोजनार्थ केला तर आपला कलम 100% सक्सेस होईल. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर देखील व्हिडिओ अवेलेबल आहे की आंबा कलम कशा पद्धतीने करायचा घरच्या घरी. तर तो जाऊन बघा. आणि आपला व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ देखील लाईक करा, की जेणेकरून अशी नवीन व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी मिळतील. तर धन्यवाद.